कृष्णा रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल सुख झाले हो साजनी हे सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी हे बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हनुमान विठ्ठल
हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा रे राम तो हा विठ्ठल बरवा हा सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रे तो हा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कंठी धरिला कृष्ण म्हणी कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश आला वाटो एक मी आला वाटो एक मे आला वाटो एक मी आला वाटो एक मे वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव उत्तम लोका दाखव उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू आला वाटो एक मे गाला वाटो एक मे आला वाटो एक मे गाला वाटो एक मे वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीर गाढे आम्ही बडी वीर गाढे आम्ही बडे वीर गाडी बडी वीर गाडी बडी वीर गाडी बडी वीर गाडी काला वाटो एकमेका वाटो एक काला वाटो
वैष्णवनिका संभ्रम विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई 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 हॅलो 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 कंठी धरिला कृष्ण माने कंठी धरिला कृष्ण माने कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण माने कंठी धरिला कृष्ण मणी
वैष्णवानिका संभ्रम वैष्णव
महाराज की जय, तुकाराम महाराज महाराज की सद्गुरु जय, गंगागिरी महाराज महाराज की सद्गुरु जय, नारायण गिरी महाराज महाराज की बोलो रे भाई सब संतन की जय। विठ्ठल 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 ओ बाबा माफी मागून 5 मिनिटं. हो चालेल. धन्यवाद. आज या ठिकाणी इतक्या कामाच्या व्यस्ततेत सुद्धा आपल्या वजनापूर गावावर ज्यांचं जीवापाड प्रेम आहे असे आपल्या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे सर या ठिकाणी आपल्या या सप्ताहाला भेट देण्यासाठी उपस्थित झालेले ते सर्वप्रथम बाबाचं पूजन करू इच्छिता म्हणून सरांना विनंती करतो की आपण बाबाचं पूजन करावं आणि या ठिकाणी एक 5 मिनिटं आपण सरांना पुढे जायचं असल्यामुळं त्यांचे आपण त्या ठिकाणी घेतोय आणि ते यासाठी घेतो की सरांना या सप्ताहाचं पूर्वीपासून पहिल्या दिवसापासून निमंत्रण होतं परंतु सरांची इच्छा होती की मला काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादासाठी दर्शनासाठी यायचंय तर त्यामुळं सर आज लेट पण थेट आपल्या गावाच्या भेटीसाठी या ठिकाणी आले म्हणून सरांचं स्वागत करण्यासाठी मी एकदा सर्वप्रथम गावच्या वतीनं टाळ्या वाजून आपण सरांचा जल्लोषात या ठिकाणी सन्मान करूया आणि सरांच्या प्रती बोलण्यासारखं भरपूर काही परंतु तो आपलं व्यासपीठ वेगळं राहील त्यावेळेस आपण बोलू या ठिकाणी इतक्या धावपळीत बाबा आम्ही सरांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या टायमाला आम्ही त्यांना शब्द दिला होता की सर तुम्ही आमच्या वजनापूर शाखटाला तुमच्या स्वतःच्या निवडणुकीत तुम्ही उभा राहिल्यामुळे प्रचाराला यायचं नाही ती जबाबदारी आम्ही आमचं गाव घेतो आणि बोलल्याप्रमाणे तुम्ही सरांना विचारून बघा सर या ठिकाणी अमोल भाऊ आमच्या गावात प्रचारासाठी आले नाही आणि आम्ही न येता संपूर्ण गावाने इतकं ताकदीनं त्यांच्या पाठीमागे परिसर तर राहिलाच परंतु आमचं गाव सुद्धा त्यामध्ये मागे राहिलं नाही म्हणून सरांना सांगितलं होतं की सर तुम्ही विजय झाल्यावर आम्ही तुमच्या सन्मानासाठी तुम्ही जोपर्यंत आमच्या गावात येत नाही तोपर्यंत आम्ही वैजापूरला तुमच्या ऑफिसला येत नाही एवढी एक बोली केली आम्ही फक्त म्हणजे पांडुतात्या सामूहिक सत्कार सरांचा आम्हाला गावात करायचा होता म्हणून आमची तेवढी एक आठ होती तुम्ही प्रचारला आमच्या गावात यायचं नाही आम्ही तुमच्या सन्मानाला वैजापूरला जाणार नाही असं एक एवढा विषय होता म्हणून सर
आज नेमकं आपल्या सप्ताहामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले. सरांचं मनापासून या ठिकाणी संपूर्ण गावच्या वतीनं सन्मान करतो. परंतु सरची कार्यपद्धतीची शैली वेगळीच असल्यामुळं सर आज येताना सुद्धा काही खाली हात आले नाही. पहिल्यांदा दोनदा आले तर 12 कोटी रुपये आपल्याला देऊन गेले. 12 कोटींनीच ते घोषणा करून गेले. तर ज्याचं काम पूर्ण झालं त्या पुलावरून ते आता गावात आले. त्या रस्त्याना दररोज महबूबखेडा, बागाठाण, शंकरपूरचे 5 गावाचे लोक आमच्या सप्ताहाला आले. सर शंकरपूरच्या लोकांना अर्धा तास लागत होते, 5 मिनिटात ते वजनापूरला आले. बागाठाणचे, महबूबखेड्यांचे हे साक्षीदार त्याचे सगळे. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले याप्रमाणे सरांनी काम केलं. आणि आज येताना सुद्धा काहीतरी घेऊनच आले. ते म्हणजे आपल्या जसं आपल्या मी सभापती असताना संपूर्ण ग्रामविकासाच्या योजना राबविण्यासाठी आपल्या गावात ग्रामपंचायतचं कार्यालय नव्हतं, ते आपण त्या ठिकाणी तुमच्या आशीर्वादानं केलं. आणि आता महसूल विभागाचं कार्यालय अतिशय थाटामाटात आपल्या गावात उभं राहणार आहे. 15 लाख रुपये सरांनी मंजूर करून आज आपल्या गावामध्ये आणलेले. आणि ते वास्तूचं उद्घाटन सरांची पद्धत अशी एक बाबा ज्या दिवशी असले का त्या दिवशी सर उद्घाटन करते. म्हणजे उद्घाटन ते तर काही खोटं राहतच नाही. त्याची वर्क ऑर्डर आहे सर आमच्याकडे आता आली लगेच. तुमच्या पुढं पाहता काम सुद्धा गावालेच करा असं म्हणणं आहे सरांचं. वा, इतकं मोकळं अंतकरण, उदार अंतकरण सरांचं आपल्या गावाच्या प्रती आहे. आणि हे करत असताना त्या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या अगोदर सरांना एक विनंती केली होती की कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखो कला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका मने भूमंडळी आम्ही बडी विरगाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा गरु प्रथम नमन पांडुरंगा गरु प्रथम नमन पांडुरंगा गरु प्रथम हे पांडुरंगा करू प्रथम नमन संताची त्यांच्या कृपादाने गठे जावे सारे हे त्यांच्या कृपादाने गठे जावे सारे बाबाजी संतोरो दास तुका बाबाजी संतोदास समचरण सरोजन सांदेला अंबुदाभम मोकळ करावास जगन्ने दपाने मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैतबलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ध्यानमुलं गुरुर्मूर्ते पूजामुलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं च मृतं पुण्यसानं करालिथितं समाधितमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समदक्षस्तप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 4 संगीत शिव महापुराण कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आज सांगत आहे काल्याच्या कीर्तनाने. ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, सर्व गायक वादक मंडळी सर्वांना धन्यवाद. विशेषतः महिला मंडळीला धन्यवाद दिले तेवढे थोडे आहेत का हा सप्ताह महिला मंडळींनी हातात घेऊन पार पाडलेला आहे. 4 वर्षापासून महिला मंडळीच ते पार पाडित आहेत आणि सुंदर अशा प्रकारे सप्ताह पार पाडला.
7 दिवस कीर्तन झाले, पंक्ती झाल्या, वाढण्याचं कामही महिलांनी केलं. पैसे जमा त्यांनीच केलेत आणि घरामध्ये सतत अशी त्यांचीच असते. बाहेर माणूस किती बोलू द्या. समजा तुमची इच्छा झाली आज बटाट्याची भाजी खायची आणि त्यांची इच्छा आहे आता कारलंच करायचं, तुम्हाला बटाटा समजून कारलं खावं लागेल. घरामध्ये तर सत्य त्यांचे आहेच, परंतु या ठिकाणी 7 दिवस सुंदर भव्य असा सप्ताह महिला मंडळींनी पार पाडला. मेहनत घेतली, वाढण्याची मेहनत घेतली, पंक्ती सुंदर पार पाडल्या, वर्गणी देखील गोळा केली. अशा प्रकारे सर्व कष्ट करणारे महिला मंडळ, त्यांना सहकार्य करणारं तरुण मंडळ, ज्येष्ठ मंडळ आणि भजनी मंडळ, सर्व गायक वादक वृंद, सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल. ऊन फार तापतंय, गाळून गाळून खाली येत ते, त्यामुळं मी जास्त लांबवणार नाही. मिरवणुकीमध्ये बराच टाईम गेला आणि पुढं पण काही कार्यक्रम आम्हाला असतात. एक तर उन्हाळ्यामध्ये एवढे कार्यक्रम घेऊ नये, पण नेमकं कोणाचं सोडावं हा विषय. काही लोक म्हणतात मारे एवढे कार्यक्रम घेत जाऊ नको, त्रास होतो, फक्त एवढा आमचा करा. प्रत्येकजण म्हणतो आमचा करा आणि एवढे घेऊ नका, मग सोडायचं कोणाला? त्याच्यामुळे नाहीलाच आहेत, पण कार्यक्रम घेतल्यावर जावंच लागतं ना. एका माणसाने 10 रुपयाचे जांभळं घेतले, एक जांभूळ टाकलं तोंडात, त्या जांभळामध्ये होता भोंगा. तो लागला चिरचिर कर. हा मला चिरकर का फिरकर सोडणार नाही, 10 रुपये घेतलंय. तसा एकदा कार्यक्रम घेतल्यावर तोच करावाच लागतो, ऊन असो का काही असू दे. आणि ती सहनशीलता पण आता ठेवावं लागतं. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. परमार्थ मध्ये तितिक्षा वृत्ती त्यालाच म्हणतात. सुख दुःख शीत उष्ण आदी द्वंद्व सहन करण्याची सुद्धा वृत्ती क्षमता आपल्याला असावी. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाद. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाद. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाद. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाद. सुख दुःख संहाळ सकळ जीवाचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगे नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्वदेवाचे. असो काल्याचा प्रसंग आहे, दयांडी टांगलेले आहेत. आज सांगता आहे आणि काल्याच्या कीर्तनात बंद नसतं कृष्णाच्या बालचरित्राचं. शिवपुराण कथा संपन्न झालेली रामचरित्रामध्ये मर्यादा आहेत. रामचरित्रामध्ये सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. कारण बोलीला वाल्मिक तैसेची करी निवर्तोने दाविन नामे नामा म्हणे आधी लिहून ठेवलेलं रामायण वाल्मिकाने तसं वागायचं. रामाने कुठेही मर्यादा सोडली नाही आणि कृष्ण चरित्रामध्ये कुठंच मर्यादा नाही. कृष्ण चरित्र हे मर्यादेच्या पलीकडे आहेत. काल्याच्या कीर्तनात कृष्णाच्या बालचरित्राचं वर्णन केलं जातं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आपल्याला सुद्धा या नरदेव रूपी गोकुळात त्या परमात्म्याला प्रगट करावायचं आहे. गोकुल
गो म्हणजे इंद्रिय, कुल म्हणजे समूह. इंद्रियांचा समूह नरदेह रूपी गोकुळात भगवंताला प्रगट करण्याकरता नंद यशोदेची आवश्यकता. नंद येते सृजनानाम सनंदा. जो दुसऱ्याला आनंद देतो त्याला आनंद म्हणतात. जो दुसऱ्याला आनंद देतो त्याच्या घरी भगवान येतात. म्हणून भगवान नंदालयात प्रगट झाले. यशोदा यशम ददात येते. यशोदा यश प्रदान करणारी वृत्ती म्हणजे यशोदा. गोपींच्या संवेद भगवान लीला करतायत. गोपी, गो म्हणजे इंद्रिय, पी म्हणजे पिणे. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी वृत्ती म्हणजे गोपी. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे. डोळे भरून या पाहिन तुझे मुख. हेचे मज सुख देई देवा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती. हे मज विश्रांती देई देवा. कान भरून त्याला ऐकायचं आहे, डोळे भरून पाहायचं आहे. आणि हाताने वाहे रंगी टाळी नाचे न उदास. पायाने नृत्य आणि हाताने टाळी. हाताने टाळी जर नाही वाजवली तर, ही टाळी नाही वाजवली मग दुसरी वाजवली पुढचे जन्म, नाही का. एक आपण कीर्तनात वाजवतो ती टाळी, दुसरी टाळी ब्राह्मण लग्नात वाजवतात ती टाळी, तिसरी टाळी मित्र मित्राला भेटला दे टाळी, आणि पुढची टाळी बाजारात भेटतात. भाभी तूने कैसा पेचाना निकालो पैसा. पहिली टाळी हुकली, शेवटची वाजवू लागली. आणि म्हणून वाहे रंगी टाळी नाचे न उदास. ते देई हातास पायास. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी वृत्ती म्हणजे गोपी. गोपी इंद्रिय भक्तिरसम पिबती स गोपी. या गोपींच्या संवेद लीला भगवंताने केल्या आणि गोकुळात काला केला, पण तो शुद्ध प्रकाशात केला बरं का. हा कोणता प्रकाश? कृष्ण मण्याचा प्रकाश. महाराज सांगतात मी कृष्णमणी माझ्या कंठात धारण केला. इथे मणी शब्दाचा अर्थ मण्याप्रमाणे. मग मणी अनेक आहेत. वैडूर्य मणी आहेत, गोमेद आहेत, नीलम आहेत, पोवळा आहेत, हिरा आहेत, माणिक आहेत, मोती आहेत, पाचू आहेत. असे अनेक मण्याचे प्रकार आहेत. त्यामध्ये काही मणी स्वयंप्रकाशित असतात. पुराणामध्ये एक सर्प मण्याचा उल्लेख येतो. सर्पाच्याही फणावर एक मणी असतो. अद्याप कोणी पाहिला नाही, पण पुराणात वर्णन आहे. आयुर्वेदामध्ये एक मंडूक मण्याचा उल्लेख आहे बरं का. हा मंडूक मणी बेडकाच्या मस्तकात सापडतो. जमिनीमध्ये खाली 3 परसाच्या खाली जो बेडूक असतो ना, कालांतराने त्या बेडकाच्या मस्तकामध्ये एक मणी तयार होतो. जसा शरीरामध्ये एखादा स्राव होऊन 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 तो घट्ट होऊन त्याचा खळा तयार होतो, त्याला मणी म्हणतात. आयुर्वेदामध्ये या मंडूक मण्याचा उपयोग केला जातो सर्पदंशाचा. दंशस्थानी जर तो लावला तर तो विष सोडून घेतो. त्याप्रमाणे शिंपल्यामध्ये मोती निघतो ना. शिंपल्यामध्ये जो प्राणी असतो त्या प्राण्याच्या शरीरामध्ये तो मोती तयार होतो. म्हणजे काही प्राण्यांच्या शरीरामध्ये काही मणी खडे तयार होतात मोत्यासारखे. तुम्ही इतर प्राण्यांच्या शरीरात तयार होतो, माणसाच्या शरीरात का नाही तयार होत बरं? माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा एक मणी तयार होतो बरं का. माहिती आहे तुम्हाला? नाही? किडनी स्टोन. फक्त बाकीचे मणी उपयोगी येतात, माणसाचं फेकून द्यावं लागतो तुकडे करून. माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा एक खळा तयार होतो, ज्याला आपण मध खळा म्हणतो किंवा किडनी स्टोन इंग्लिशमध्ये म्हणतात. तर असे मणी अनेक आहेत. त्यामध्ये स्वयंप्रकाशित मणी आहेत. भगवान कृष्णाचे तसं काही नाही. पोट दुखतं का? पण मला काहीच झालं नाही. मग चेहरा का उतरला तुझा? हा म्हणला तिला जरा बरं नाही.
बरं नाही तिला वाद झाला याला. आज कसं काय झालं, काय संबंध आहे, मग तिला बरं नाही चेहरा याचा उतरला. हा सुद्धा नामाचा प्रताप आहे. कारण तिने एकदा याचं नाव घेतलं त्यावेळेला आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा गृहोक्ती मधुपर्क पूजन करा अंतर पटाते धरा दृष्टादृष्ट वधूवरान करिता दोघे कराई उभी वाजंत्रे बहुगलबलान करणे कुर्या सदा मंगलम तदेव लग्नं सिद्धं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते मनसा स्मरामि विधाता विधाता एकदा मंगलाष्टक पूर्ण झाले. ब्राह्मणबा म्हणले बाईसाहेब नाव घ्या. नाव घ्या म्हटलं टोक तिरका करतो कान उघडा करतो. एकदाच तिने नाव घेतले असं मरेपर्यंत तिची काळजी करतो. ती आजारी पडली काळजी याला, तिची साडी फाटली काळजी याला. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीची करते लाज स्वामीची करते लाज स्वामी. तुका म्हणे नग्न भाज करते लाज स्वामीची करते लाज स्वामीची करते लाज स्वामीची. हाय नामाचा प्रताप. नाशवंत पत्नी पतीचं नाशवंत नाम घेते तरी पण हा एवढी काळजी करतो. मग अविनाश परमात्म्याचा अविनाश नाम जर भक्ताने घेतला तर भगवान का काही करणार नाही. म्हणून महाराज सांगतात कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश कृष्णभुवाचक शब्दो नश्य निवृत्तिवाचक हा विष्णुस्तद्भाव योगाश्च कृष्णो भवति शाश्वतः. कर्षति ती कृष्ण हा कृष्ण नामाच्या क्रच्या रुकारामध्ये आकर्षण आहे. ज्याप्रमाणे लोहचुंबक लोखंडाचं आकर्षण करतं त्याप्रमाणे तो परमात्मा आपल्या भक्ताच्या चित्ताचं आकर्षण करतं. मनमोहना मुरलीवाला नंदाचा आलेला मनमोहना मुरलीवाला नंदाचा आलेला. भक्तासाठी तो जगले झाला मन मोहना मुरलीवाला नंदाचा आलेला मन मोहना मुरलीवाला मनाला मोहित करतो. रूप माधुरी आणि स्वर माधुर्याच्या द्वारे काय त्या परमात्म्याचं रूप आहे. हे तर सनकाधिक वेळे पिछे झाले. सनकाधिकांना वेळ लागावं, शुकाधिकांना वेळ लागावं. नाना रंभेन ही रूपे शुके नुटेजे कंदर्पे का भस्मे वंदे उद्दीपे करते जेवी. रंभेचं रूप ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकलो नाही ते शुकाचार्य कृष्णाच्या रूपाला मोहित होता. बर्हा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम
विप्रद्वास कनक गपिशं वैजयन्तीं च माला रंध्रान् वेणुरधर सुधया पूर्यन् गोप वृन्द वृन्दारण्यं सपधर्मणं प्राविशद्गीत कीर्ति वृन्दारण्यं सपधर्मणं प्राविशद्गीत कीर्ति रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नटवर व पोक अनाथ कन्याची फुलं गळ्यात वैजयंती माळ हातात बाश्री तुझ्या मुरलीचा ध्वनी कल्पित पडला गाणी विव्हळ झाले अंतःकरणी मी घरधंदा विसरले आहारे सावरिया कैसी वाजवली मुरली मुरली नव्हे केवळ प्राण तेने माझा हरिला प्राण संसार केला दानादीन एव निर्दय संचरले अशा प्रकारे त्या परमात्म्याचं रूप माधुर्य आणि स्वर माधुर्य चित्ताला आकर्षित करणारा जेव्हा तो वेणू वाजवतो त्याच्या वेणूचा स्वर ऐकल्याबरोबर सगळ्या गोपी धावतात ना वेणूच्या दिशेने चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू चला 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 गोविंद कोणी सारवताना सेनानी भरलेल्या हात आहे तशाच निघाल्या कोणी बाळाला स्तनपान करविताना निघाल्या कोणी पतीला वाढीत असताना निघाल्या चला गोविंद चला बाई चला 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 बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ येणे केला नवराव नंदाचा बाळ येणे केला नवराव कल्पनेची सासू हिचा बहुत चिजाचू हिचा बहुत चिजाचू 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 देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचो देवाव ठेवली बाई ब्रह्मपदी चला बाई चला 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 गोविंद चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ येणे केला नवराव नंदाचा बाळ येणे केला नवराव नंदाचा बाळ येणे केला चला गोपींनो एक निघाली पण सासूबाईंनी अडवलं कल्पनेचे सासू हिचा बहुत चिजाचो हिचा बहुत चिजाचो देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचो पूर्वीच्या सासू फार जहाज होत्या माणूस आजच्या सासवांचे काय हाल आहेत त्यांचे त्यांनाच माहिती बिचाऱ्यांना गप्प बसावं नाही तर वृद्धाश्रम पूर्वीच्या सासवा जहाज होते
सासू आणि सून चालले शेतात, कोणतरी विचारलं सूनबाई पुढून सासूबाई माग, हा तिला का सासूची किंमत आहे, चाली तोंड घेऊन पुढं. दुसऱ्या दिवशी सूनबाई मागं राहिली, आज सासू पुढून सून माग, टांगड्या मोडल्या ना, कशी चालेल ती? तिने काय करावं, तिसऱ्या दिवशी सोबत चालायला लागली, आज तर सासू सोबत आहे, हो माझी सवत येणार सोबत नाही झालं तर काय. अशा सासू आता पूर्वी, सासू जी सुनेला आणि ती आसू, तिला मारू सासू. कल्पनेची सासू हिचा, बहुतची जाचू हिचा, बहुतची जाचू, देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. निघाल्या गोपी. शरद पौर्णिमेची निर्मल रात्र, चंद्राचा शीतल प्रकाश, कुमुदीचा सुगंध, भ्रमराचा गुंजारो, यमुनेचा कलरव, मंद मंद वाऱ्याच्या झुळका, त्यामध्ये वेणूचा मधुर स्वर. स्वागतम व महाभाग प्रियम किम करवाणे वह. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका. शरद पौर्णिमेची रात्र आहे, चंद्राचा शीतल प्रकाश, वेणूचा स्वर. स्वागतम वो महाभाग प्रियम किम करवाणि वह. हे स्वर माधुर्य, हे काय रूप माधुर्य, काय त्या परमात्म्याचं रूप आहे. रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नटवर, वरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम, विप्रदवास कनक कपिशम वैजंतींच माला, रंध्रान वेणुरदल सुदया पुर्यंगो वरुंदे, वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशत् गीत कीर्ति. अलौकिक लीला परमात्म्याची. भगवान त्या गोपिकांशी लीला करतात, रास लीला. रास रचो है, रास रचो है यमुना के नीर तीर, रास रचो है, रास रचो है, रास रचो है यमुना के नीर तीर, रास रचो है, रास रचो है, रास रचो है यमुना के नीर तीर, रास रचो है, रास रचो है, रास रचो है यमुना के तीर तीर, रास रचो है. तालन पे कमाल माल, मालन पे वृंदावना दिपिन बिहार बंसी बटुकी. रास रचो है, रास रचो है यमुना के तीर, रास रचो है, हे रास रचो है, रास रचो है यमुना के तीर तीर, रास रचो है, हे रास रास क्रीडा वृंदावनी खेळे वदन वेळे उत्तरे दुकडे कुळदीपके. या सर्व लीला ज्या प्रकाशात आहे तो कृष्ण म्हणायचा प्रकाश. कंठी धरीला कृष्णमणी, हा कृष्णमणी मी कंठात धारण केला, त्याचा परिणाम माझ्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार संपला आणि माझं संपूर्ण जीवन प्रकाशमय झालं. कंठी धरीला कृष्णमणी अवघा जने प्रकाश. महाराज सांगतात आता त्या प्रकाशामध्ये काला वाटायचा आहे. द्वितीय चरणामध्ये काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, हो काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, हे काला वाटू एकमेका,
विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा गावातील महिला मंडळ चला पूजनासाठी. आपल्या वजनापूर गावातील महिला सामूहिक पूजन आहे बाबांचं. आपल्या महिला मंडळाच्या हाताने बाबांचं पूजन आहे. महिला मंडळ उठा लवकर. सर्वांसाठी एक हार आणलेला आहे मोठा. चला लवकर मधल्या पट्टीने या. गावातल्या महिला विठोबा लवकर लवकर या. लवकर लवकर या. हरी 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 विठोबा रखुमाई माणसं नाही उठा तुम्हाला. पुरुष नाही, महिला मंडळ फक्त. विठोबा रखुमाई बघा, शिवाजी. जय हो आज की आनंद की जय हो हे हरी जय जय हरी हरी जय 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 विठोबा रखुमाई इकडे पहा, वरती वरती पहा, वरती फोटो माता माऊल्यांनो पश्चिमेला पहा. तुम्ही हाराकडे हात करा आणि पश्चिमेला पहा. नाही हात लागला तर हाताला हात लावायचे हाताला हात लावायचे महिलांनो हाताला हात लावून कनेक्शन हा. करा. हाताला हात लावा तुमचेच हरी जय जय हरी हरी जय जय विठोबा रखुमाई टाळी वाजा, टाळी. टाळ टाळ सामूहिक पूजन आपल्या. चला लवकर. सद्गुरु गंगागिरी महाराज महाराज की जय रामगिरीजी महाराज महाराज की जय जय विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई खाली बसा माता माऊल्यांनो खाली बसा विठोबा रखुमाई खाली बसा खाली बसा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई या ठिकाणी श्री क्षेत्र गोदाधाम बेटावर जे अन्नदान चालतं दररोजचं, तर त्यासाठी आवरून घेऊ आपण. काल्याचं कीर्तन अनेक ऐकलेलं आहे आपण. 10-5 मिनिटात उरकून घेऊ. सुंदर सप्ताह आपण पार पाडला. मी महिला मंडळीला धन्यवाद देईल. पुढे येऊन आपण हा सप्ताह सुंदर भव्य असा पार पाडलेला आहे. त्याकरता झटून कष्ट करून पुन्हा वर्गणीसुद्धा आपण गोळा करून होऊ शकतो. मग काल्याचा अधिकारी कोण आहे? वैष्णव निका संभ्रम. निका वैष्णव म्हणजे सर्वस्व परमात्म्याला समर्पित झालेला वैष्णव. संभ्रम म्हणजे भ्रमरहित निका वैष्णव काल्याचा अधिकारी. आणि हा एकट्याने काहीचा नाही. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. काला वाटणारे 2 आहे, एक तर संत किंवा भगवंत. पण तो वाटायचा आहे, एकट्याने खायचा नाही. परमार्थाचा आनंद देखील वाटून सेवन करायचं आहे. एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ मेळवेला. सेविदो हार वाटे दो आणि सेविदो हार वाटे दो आणि वाटे दो आणि का देवी दो आरज वाटे दो आणि का देवी दो आरज
का रान भरी या रे हो रान भरी या रे हो नका रान भरी या रे हो नका सेवितो आणि वाटितो काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम जो निका वैष्णव आहे तो काल्याचा अधिकारी आहे संभ्रम म्हणजे भ्रमरहित भ्रम निराश झाल्याशिवाय जीव ब्रह्मैक्य रूपी काला मिळत नाही अनाधिकारी कोण तर अनाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये तुकोबारांनी ब्रह्मादिकांना घेतलं तुकाराम महाराजांच्या परीक्षेमध्ये ब्रह्मदेव नापास ब्रह्मदेवाला कृष्ण कळाला असता तर गोपाळ वस्त्र चोरून नेले नसते इंद्राला कृष्ण कळाला असता तर गोवर्धन नेलेमध्ये पाऊस झाला नसता म्हणून आम्ही ब्रह्मादिकांना काला तर देणार नाही त्यांना वाकुल्या दाखवू तृतीय चरणामध्ये वाकुलिया ब्रह्मदिका 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 वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोक ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखवू कला देणार नाही मग कल्याचे अधिकारी कोण आहेत महाराज समजा आम्ही आहोत या भूमंडळातील गाडे वीर शेवटच्या चरणात तुका म्हणे भूमंडळी हे तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे त्या पदाचा आवाज काय पुढे आवाज येत नाही हे तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका वीर
अगदी 5 मिनिटात आवरून घ्या. अनेक लीला भगवान परमात्मा करतात, त्यामध्ये चौर्य लीला करून व्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगणानांच दुकूल चौरम श्रीराधिकायां हृदय सचौरम चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. भगवान चौर्य लीला करू लागले, गाराने येऊ लागले. सुद्धा म्हणले कृष्णा तू गावात सुद्धा वागत नाही, तुला आता रानात गेलं पाहिजे. चला गोपाळांनो. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. भगवान गाई चालू लागले. गाई चारता चारता खेळ खेळू लागले. हमामा पोरा हमामा कमरे वाजे ए हम पोरा हम गोरी वाजे गमामा. गोरी वाजे गमामा. ए गोरी वाजे गमामा. हे खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवले. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवले. हे खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवले. अरे खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवले. हे घोंगडी हरवले. हे हो. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवले. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवले. विठाला विठाला विठाला. विठाला विठाला विठाला. हो खेळ मोडला. चला आवडू गाई बाई सुजय केटाई भाऊ गेले वणवण पाय पिढी झाला शिन कांदे बार बोडे भोग काय गळाचे सुख. अवघ्या सोडलेल्या मोठा ज्याचा हे कला कोमटा घ्या रे घर देवा तामा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पंदे वाटेतो शिदोरी बनवतात गीतिकात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान मध्यभागी बसले होते, गोपाळ बसले. भगवान कला करतात, करूया कला. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कंठे धरिला कृष्णा माई अवघा जने प्रकाश. वाटो एक मेघा वैष्णवनिका संभ्रम. वाघोलिया ब्रह्मादिका उत्तमलोका गम. काला वाटो एक मेघा वैष्णवनिका संभ्रम. तुकामणी भूमंडळी आम्ही वीरवळी. काला वाटो एक मेघा वैष्णवनिका संभ्रम. जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय नाही विचारला विकार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही कामने ज्ञानेश्वर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव 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 राधे समाधान देखे आता उठावे श्री मनारीत नाही सुरवाणी आता उठावे श्री मनारीत नाही भोगीला दिवाळीला आता उठावे श्री मनारीत नाही एक करोने आनंदे चक्रपाणी आज पुराणे नवसर सकार पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही
आज पुरवली नवस धन्य काळ हे तुका वाई डाळी उपासने धन्य आज पुरवली नवस धन्य काळ आरती जण राजा महाकैवल्य तेजाशी मन विठला माझा नो फले ज्ञान जगी तर कोणी अवतर पटरंग नवठले ज्ञान महाकैवल्य तेजा प्रगट गुया बोली विश्व महाकैवल्य तेजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा मागणे ते गणपती आहे या संताशी निर्विहीची मजणी तुका म्हणी आता उदार होय या संताशी निर्विहीची मजणी ज्ञानदेव जागेवरून हात जोडा.